आज मी करते चिकन पकोडा। 1 तासासाठी मी झाकून ठेवलं होतं। 250 ग्राम मी बॉनलेस चिकन घेतलं होतं। त्यामध्ये मी गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, काली मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट असं सर्व एकजीव करून मी 1 तासासाठी झाकून ठेवलं होतं। थोडंसं रंगासाठी लाल रंग घातला होता मी, म्हणजे खायचा रंग। आता हे 1 तासाच्या नंतर मी हे थोडंसं घेतलं मी सोया सॉस, एकदम जरासं घेतलं आहे बघा। 1 अंडं घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन आणि 2 चमचे मक्याचं पीठ। आता हे सर्व ना मी त्या चिकनमध्ये एकजीव करून घेते यामध्ये। आणि तेल मी ठेवलं आहे तापायला, हे बघा। आणि याच्यामध्ये मी फ्राय करून घेते। चिकनचे तुकडे मी सर्व तेलामध्ये सोडून घेतलेत। आणि हे जे लाल दिसतात आहे, तर तुम्हाला असं वाटेल की करपले नाही आहेत। याच्यात लाल तिखट आहे आणि आपण जो जिलेबीचा खायचा रंग घातला आहे त्याच्यामुळे ते लाल दिसतात आहेत। आणि मी गॅस मंद ठेवला आहे, कारण का आतमध्ये कच्चे नको राहायला, नाही तर वर लाल आपल्याला वाटतात आहे पण आतमध्ये कच्चे राहतील ना, म्हणूनसाठी मी मंद आचेवरती ते चांगले तळून घेते आहे। मित्रांनो, यावरचा मी मोठा व्हिडिओ शेअर केला आहे, तो तुम्ही नक्की बघा। शॉर्ट व्हिडिओ हा असल्यामुळे मला पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवता येणार नाही, म्हणूनसाठी तुम्ही मोठा व्हिडिओ माझा नक्की बघा। खूप छान व्हिडिओ आहे, रेसिपी पण आपली छान आहे, झणझणीत आणि झटकन होणारी आहे। आता बघते मी कसे झालेत ते। हां बघा, छान झालेत, पण चांगले होऊ देत, नाहीतर आतमध्ये कच्चे राहतील। दोन्ही बाजूनी म्हणजे मी आलटी पलटी करून बघितलेत, छान झालेत, पण जरा आणखीन चांगले तळून दे। छान आपले चिकन पकोडा तयार आहेत, हे बघा। आता मी तुम्हाला मस्त सर्व करून दाखवते। झणझणीत कोकणातले चिकन पकोडा तयार आहे। सोबत आहे शेजवान चटणी, हिरवी चटणी, कांदा आणि लिंबू। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यावरचा मोठा व्हिडिओ मी शेअर केला आहे, नक्की बघा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।